लोकप्रिय भजनी बुवा आदरणीय आमचे मित्र सन्मान्य श्री समीरजी कदम बुवा या ठिकाणी एका जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे। त्याचप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्राला ज्यांनी ढोलकीचं वेळ लावलं असं माझा जीवलग मित्र आकाशजी सावंत, त्याचप्रमाणे माझे मित्र जीवलग मित्र या ठिकाणी सन्मान्य बुवा योगेशजी कुलकर्णी, माझे मित्र चेतन सर, तुमचं मनापासून आभार व्यक्त करतोय। त्याचप्रमाणे या ठिकाणी माझ्या बुवा भजनावरती नितांत प्रेम करतात माझ्यावरती आणि योगेशवरती सुद्धा। कुठेही भजन असू दे, गावी असू दे किंवा मुंबईमध्ये असू दे, स्वतःच्या मुलांप्रमाणे माझ्यावरती प्रेम करतात ते आदरणीय बाळकृष्ण गुरव या ठिकाणी आले का जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या होऊन जाऊ दे। त्यांच्याकडून सन्मान्य श्री युगांत बाळकृष्ण गुरव यांच्याकडे 200 रुपयाचं बक्षीस आलेले आहे, मी माझ्या भजन मंडळाच्या वतीने स्वीकारतो, धन्यवाद। त्याचप्रमाणे सन्मान्य श्री बुवा योगीजी कुलकर्णी यांच्याकडून सुद्धा हे 101 रुपयाचं बक्षीस आलेले आहे, माझ्या भजन मंडळाच्या वतीने स्वीकारतो, धन्यवाद। त्याचप्रमाणे या ठिकाणी सन्मान्य श्री बुवा प्रकाशजी सावंत आणि माझे गुरुबंधू महेशजी मालक यांचे देखील माझ्या भजन मंडळाच्या वतीने लाख लाख आभार व्यक्त करतो। त्याचप्रमाणे माझे मोठे काका सन्मान्य श्री अनंत पाळेकर यांचे देखील माझ्या भजन मंडळाच्या वतीने आभार व्यक्त करतो। कारण मुंबई सारख्या ठिकाणी बुवा संपूर्ण जो साई सोडलं असतं ते संपूर्ण आम्ही हे सगळे गावसून निघलेले आणि काकांनी आमच्या एवढी व्यवस्था आमची चांगली केलेली, बरोबर आहे काकाचं माझ्या जोरदार टाळून जाऊ हा साईबाबांचं गाणं मी निघालो, त्या गाण्यासाठी 101 रुपयाचं बक्षीस आलेले आहे, एकदा जोरदार काय होऊन जाऊ दे। 100% फरमाईश तुमचं वीज पूर्ण करू शकतोय एवढा लक्षात ठेवा। सध्याच्या कंडिशनला या स्टेजवर फरमाईश बुवाही पुऱ्या करतील, पण त्याच ताकदीने जे काही बुवा फरमाईश 100% आणि खरोखर आज मागाचा स्वभाव जो हा नम्रपणा जो शब्द तर आज 5 वर्षाचा असं बोलतोच ते 100-150 भागे आमच्या दोघांत क्रॉस झालं, त्याचा जोरदार पुण्याचा काय होता ते बुवा करते। मालाडचा सँडी हा मालाडचा सँडी रील्स स्टार फॉलो लाईक शेअर करा। बुवा मी निघालो तुम्ही येता का, हे साई पालखी भजन घ्या। याच्याकडे हे 51 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे। 100% या ठिकाणी फरमाईश पुरा केल्याशिवाय भजन चालू रूपाचं देण्याचा अभंग चालू करणार नाही। तर ही मुंबई नगरी आहे, संधीचा सोना तेव्हाच पूर्ण लागतात जेव्हा संधी असतात त्यावेळी, ठीक आहे। सन्मान श्री पालव यांच्याकडून सुद्धा हे 101 रुपयाचं बक्षीस भजन मंडळाच्या वतीने स्वीकारतो। शिवसेना शाखा 36 उपशाखा प्रमुख अविनाश शिंदे, त्याचप्रमाणे सुभाष पोकळे गटप्रमुख उमेश परब आणि गटप्रमुख रेश्मा आठवले यांच्याकडून सुद्धा हे बंद पाकिट आले का जोरदार त्याच्यासाठी टाळ्या होऊन जाऊ दे। ठीक आहे बुवा, ज्या पद्धतीने तुम्ही भजनाला सुरुवात केला त्याच पद्धतीने मीही त्याच ताकदीने करणाऱ्या भजनाला सुरुवात, कारण अतिशय सुंदर आणि अतिशय सुंदर आज या ठिकाणी भजन रसिक मोठ्या या कार्यक्रमाला आवाजून उपस्थित आहेत। एका सर्वांच्या एका जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे। एक फूल वाहतो सखे जवा तुला पाहतो सखे। वा ही स्टँडर्डची पेटी आहे आणि तुमची सफेद दोन आणि माका सुद्धा सफेद दोनची सवय आहे। पण काय आपला कसा माहिती आहे, जा भेटा समोर कुठली हार्मोनियम असू दे, समजलं काय, स्टँडर्ड असू दे यांचं सफेद असू दे आपल्याला चालतात, लक्षात ठेव। पण तुका बरोबर वाईट तुका आणि काय 100% बोलणार नाही, कारण तू माझ्यापेक्षा मोठोच, पण तुझ्या जा काय तू भजन करणार त्याच पद्धतीने मी बोलणार। पण असे वरिष्ठ बुवा आमच्या बाजू जेव्हा बसतात ना तर सुद्धा बुवा आमका थोडंसं मनावरती कंट्रोल पडतात, बरोबर की नाही। पण तुका मानतो लागत उदय, खरोखर तुका म्हणतो लागत काय सांगितलं की रोज डबल वारीचे कार्यक्रम चालू आहेत आणि खाली सुद्धा भाव असतात,
किती हसलो की आजची ही 5वी वारी. त्या देवीच्या समोर बसलोस त्या सरस्वती हातला सांगले की आजची माझी ही 5वी वारी आहे. सलगची आजची तुझी 2री वारी आहे. 100% मी मान्य करते. पण अरे कालची वारी परशी बघा वारी होती. परशी वारी नंतर वारी होती. अरे पाठोपाठचे कार्यक्रम सांगतोस 5वी वारी. 5वी वारी आयुष्यभर मानूच लागत तुला. ठीक आहे 2री 3री असा पण 5वी वारी तू सांगतोस. पण खोटा बोलायचा पण रेटून बोलायचा. त्या पारकऱ्याकडून शिकून घ्या. लक्षात ठेवायचं काय सलगचे कार्यक्रम आहे. आणि मी होते मी गेलोय काल दुपारी तिकडे सिंगलवारी करून गेलोय देवगड वरून. ठीक आहे आवाज बसलो हा ठीक आहे. तुझं 100% आवाज खोलणार. राग नाही रागान बोलू तू माका असो रागान बघू लागलं तर मी टकलेली पेटी किती लागला कारण मी गावसून निघेलो. पण माका याद कळत नाही बुवा की स्टेजवरती बॅनर कशी होतं. मी 2 दिवस तुझा मी एक असो मनापासून म्हणजे तुझं आत्मपरीक्षण करतोय. ह्या बाजूक तुझा फोटो त्या बाजूक माझा फोटो म्हणजे तुका नक्की करूच तरी आज काय होतं तरी मागा सांग. ती तुका देवीच्या समोर बसून माझी नाट मोडायची होती. ती तू ठरवून दिलं होतं माझी नाट मोडायची काय तरी सांग. अरे बुवा YouTube चॅनल्स आहेत तर तू बसलंस तकडे मी बसले हकडे आम्हाला काय म्हणू तर नाही. पण झाला काय माझ्या फोटोच्या खाली तू येलोस म्हणजे आज तू मी सांगेन का ऐकायचं. कारण तुका रोज बारी तुझा माका बाबा रोज बारी नाही. पण खरोखर तू बघता आज काय बोलणार काय बोलणार ना तू काही काळजी करू नको. तू शेरनी शिकारी मी भावना ससाग. तू शेरनी शिकारी मी भावना ससाग. एक फूल वाहतो सखे एक फूल वाहतो सखे जवा तुला पाहतो सखे. एक फूल वाहतो साई भक्त मी निघालो बुवा गाणं होऊन जाऊ द्या. 100% ते बुवा गाण्याची फरमाईश या ठिकाणी सादर करतोय. रामनवमीचा सण आला हो राम. पालका निघाल्या आज पायी शिर्डीला. रामनवमीचा सण आला हो राम. पालका निघाल्या आज पायी शिर्डीला.
बाई शिरला काय बोलावलं संसारीला हे बोलावलं तो कांती घेऊन गेली जायचा होय. या ठिकाणी आमचे मित्र सन्माननीय श्री योगीजी कोटकर बुवा या ठिकाणी आलेले आहेत. एकदा जोरदार त्यांच्यासाठी काय आपण लावू दे. कारण बुवा खरोखर या मंडळामध्ये आज बुवा वारी करताना 100% मजा येणार. कारण जय भवानी कमिटीचा हा नंबर 2. कारण बुवा पत्ते जरी 52 असले तरी पिसणारा एकच असतो आणि एकेकाळी 4 असले तरी जिंकणारा एकच असतो. वारा कुणाचाही असतो. रातभर जय भवानी मंडळ असाच असतो. जय भवानी मंडळ असाच असतो. कारण बुवा या ठिकाणी लहान लहान तरुण वर्ग या ठिकाणी या वारीला उपस्थित आहेत. कारण बुवा लक्षात ठेव, लहान लहान मुलं ही देवाघरची फुलं. कारण विरार कट्टा आयोजित शिवजयंती उत्सव निमित्त डबलवारीचा जंगी सामना आहे. बुवा भगवान मराठे आणि बुवा सचिन पहाडे एकदा या बुवासाठी एकदा जोरदार टाळ होऊन जाऊ दे. कारण बुवा ज्याच्या उदरामध्ये आपला जन्म झाला ती माथा आणि ज्याच्या उदरामध्ये आपला अस्त होणार आहे ती माती फक्त वेलांटेचा फरक आहे. कारण पोटाशी पोट लागता स्पर्श वाटे हवा हवासा. पोटाशी पोट लागता स्पर्श वाटे हवा हवासा. आणि मांसाचा तुकडा दरीत फेकला तरी पदार्थ नाही पांढर. कारण आईच्या दुधाची चव जगातल्या कुठल्याही पदार्थ नाही. म्हणजे का प्रत्येकाने आपल्या आई वडिलांसाठी जोरदार टाळ होऊन जातो. ज्याच्या उदरामध्ये आपला जन्म झाला ती माती आहे माता आणि ज्याच्या उदरामध्ये आपला अस्त होणार ती माती भेटतो. विलांटीचा फरक आहे. या ठिकाणी तरुण वर्ग आज या बुवा वारीला खरोखर मोठ्या प्रमाणात उपस्थित आहे. कारण आणि इकडे बुवांच्या इकडे तर खरोखर सगळे तरुणच वर्ग आहेत. म्हणजे तरुण कडकतात आणि बुवा सुद्धा आमचा तरुण आहे. बरोबर की नाही? फक्त काय सांगता आज माझा आवाज बसलो होतो बुवा असा काय नाही. आपला जागरण रोजचे कार्यक्रम बरोबर की थोडंफार काहीतरी होता हो ना विलाचा आवाजा थोडासा परिणाम होता. पण काय ज्याच्या उदरामध्ये आपला जन्म झालाय ती मातेका नाही भजन रसिक बुवा सुज्ञ भजन रसिक आहे. कारण माझ्या तरुण भावांनी एवढंच सांगतो की नालायकांमध्ये बसून आपली इज्जत आणि इष्ट घालण्यापेक्षा आमच्या भजनामध्ये बसून हरिनामाचा टाळ वाजवा. लोक तुम्हाला मरेपर्यंत माऊली म्हणतील की हरिभजनाची ताकद आहे. कारण बुवा ही तरुण जी छोटी मुलं आहेत व ही देवाघरची फुलं आहेत. तर लहान लहान मुलं ही देवाघरची फुलं. बरोबर की नाही? पूर्वीचा बुवा पूर्वीच्या ज्या एखाद्या आजोबांना कळत नव्हतं त्या आताच्या 5-6 वर्षाच्या छोट्या मुलग्याला समजते. बरोबर की नाही? कारण हे कलियुग आहे आणि या कलियुगामध्ये कोणी अवतार घेतला नाही. कारण माणूसच माणसात खाणारा हे त्या परमेश्वराला माहिती होतं म्हणून कोरोना सारखे रोग गेले. बरोबर की नाही? सांगूचं तात्पर्य काय की लहान लहान मुलं ही देवाघरची फुलं आहेत. काय झालं बुवा सकाळच्या मॉर्निंगला चाललेले असताना आजोबा आणि त्यांचा नातू रस्त्याने चाललेले असताना एक अंत्ययात्रा येत होती. त्यावेळी त्या बाळाने विचारलं आजोबांना, आजोबा ते समोरून जे येत आहे ना ते काय येत आहे? त्यावेळी त्या आजोबांनी सांगितलं, अरे बाळा म्हणालो समोरून जे येत आहे ना ते म्हणालो मिरवणूक. हा मिरवणूक. त्या छोट्याशा मुलाला नाही सांगितलं आजोबांनी तिथे अंत्ययात्रा येते म्हणून. काय सांगितलं? अरे बाळा म्हणालो ती मिरवणूक. हा मिरवणूक. त्यावेळी झाटकर प्रश्न विचारला बुवा नातवांना आजोबांना, ओ आजोबा ती जर म्हणालो मिरवणूक असाल तर बोल तुमची मिरवणूक अशी कधी काढायची सांगा. कारण बुवा लहान लहान मुलं बुवा लय हुशार आहेत. पण जोडीदार पण माझं चांगलं. बरोबर बघा ना एकदम किती चिकणून दिसता बघा. एखादो म्हणा की 20 वर्षाचा पोरगोच हा जवळजवळ फॉन्ड वर गेला 30 वर्षाचा.
पण नाही चेहरो अगदी हसरो म्हणजे खरोखर चांगलं. कधी कधी माका एवढंच असा वाटतं खरोखर आयुष्य पण तुला सांगतोय की म्हणजे बघ ना किती प्रसन्नता बघल्यानंतर. हो तुझं भाव म्हणून, हो तुझं भाव म्हणून माका असं वाटतं कधी कधी की ते का घराकडे बोलवायचो. आयुष्य पण सांगतोय घराकडे ते का बोलवायचो 10-12 दिवस त्याची मस्तपैकी पाठार बसून त्याची पूजा करायची. लिहून ठेव. बरोबर असं कधी कधी माका वाटतं की एका घराकडे बोलवायचो एखाद्या पाठार बसवायचो आणि याची 10 दिवस पूजा करायची आणि काहीतरी घेऊन एका व्हाळात बुडवायचो असं कधी कधी माका वाटतं. पण काय मित्रत्वाचा नाता आयुष्यात आपण बुवा जपो खावा. एवढा बारकऱ्या बोलतो बारकऱ्याचा गप असता आणि तो पण जाऊन टाकी तू बोल फक्त ए बाबा तू काय टेन्शन करू नको मी काय तुला खायच नाही. पण चांगला तर मगाशी बोलत नको खरं तू भारी बोलत नका आवडला. याच्यानंतर आता तर नाव घेत नाही मी पण तुका खरोखर या 5-10 वर्षात 100% तुका पुरस्कार भेटला. कारण प्रकाशजी पारकर बुवांना कोकण रत्न पुरस्कार भेटलो आणि त्याच्या पुढचा पुरस्कार तुका भेटो खाऊ हीच माझी इच्छा आहे. बुवासाठी जोरदार काय होऊन या मंडळाने त्याच ताकदीने हा कार्यक्रम ठेवलेला आहे. कारण बुवा येत्या काही दिवसामध्ये माझ्या राजाची जयंती येते. छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यानंतर तुडुंब भरल्या नदी नाले त्याला समुद्राची सर येईल का. तुडुंब भरल्या नदी नाले त्याला समुद्राची सर येईल का. 33 कोटी देवांची अब्जावधी मंदिर असतात. 33 कोटी देवांची अब्जावधी मंदिर असतात आणि एकही मंदिर नसताना 33 कोटी लोकांच्या ज्याने मनावरती राज्य केलं त्यांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात. अरे शिवनेरी वर शिव जन्मला अहो राजांचा अधिपती साऱ्या राजांचा अधिपती दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती दैवत छत्रपती दैवत छत्रपती दैवत छत्रपती. शिवनेरी वर शिव जन्मला अधिपती शिवनेरी वर शिव जन्मला राजांचा अधिपती साऱ्या राजांचा अधिपती आयुष्य आज शक्यता पण असं असतं तर प्रत्येक मराठी माणसाच्या घराला आज सोनं या ठिकाणी
मगाशी आमच्या चाहत्यांनी सांगितलंय की बरेचसे चाहते वर्ग गोया मालक नगरीमध्ये माझे आहेत आणि अनेक डबल बारीचे कार्यक्रम या मालक नगरीमध्ये माझे झालेले आहेत आणि समीर बुवांबरोबर सुद्धा एक वर्षापूर्वी शिवजयंतीला तिथीप्रमाणे बुवांसोबत माझा कार्यक्रम झाला की बुवा माझ्या मित्रांनी सांगितलंय की बुवा अनवटीच्या साह्याने जय जय महाराष्ट्र गीत या ठिकाणी 100% बुवा वाजवा आणि माझ्यासाठी आमचे मित्र कदम साहेब यांच्याकडून गुगल पेच्या माध्यमातून 501 रुपयाचं जय जय महाराष्ट्र या गीतासाठी आणि एकदा अनवटीच्या साह्याने जय जय महाराष्ट्र गीत या ठिकाणी मी सादर करतोय. धन्यवाद. केजलजी कदम साहेबांकडून हे जय जय महाराष्ट्र गीतासाठी 501 रुपयाचं पारितोषिक गुगल पेच्या माध्यमातून माझ्यासाठी आलेलं आहे. त्याच्यासाठी हे जय जय महाराष्ट्र गीत अनवटीच्या साह्याने या ठिकाणी सादर करतोय. एक वेळ आवडलं तर 100-200 रुपये नाही दिला तरी चालेल, पण तुमचे टाळ्यांचे आशीर्वाद जर आमच्या दोन मुलांच्या पाठीशी असतील तर 100% एवढे आपला खूप असेल. थोडासा पेटीत आवाज शार्प करा, थोडासा आवाज द्या. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी सन्मान्य श्री पार्थ गुरव यांच्याकडून हे 101 रुपयाचे बक्षीस आले भजन मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सन्मान्य श्री चेतन खांबळे खांबल यांच्याकडून ठीक आहे आमचे मित्र चेतन खांबल यांच्याकडून हे 200 रुपयाचे बक्षीस आले भजन मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी माझा भाऊ भावेश पाळेकर यांच्याकडून सुद्धा हे 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. मी माझ्या भजन मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद. सन्मान्य श्री महेश चव्हाण यांच्याकडून सुद्धा हे 51 रुपयाचं बक्षीस आले भजन मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद. सन्मान्य श्री आमचे मामा अरविंद सावंत यांच्याकडून सुद्धा हे 201 रुपयाचं बक्षीस आले भजन मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे सन्मान्य श्री आमचे मोठे काका सन्मान्य श्री अनंत पाळेकर यांच्याकडून सुद्धा हे 501 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. मी माझ्या भजन मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. ठीक आहे बुवा, ज्या माणसाने उभ्या आयुष्यामध्ये वेळेला महत्त्व दिलं आणि मी त्या मताचं बुवा आहे, तर समोरच्या बुवा एखाद्या संधी भेटली म्हणून त्याचा सारखा पीठ पाडीत व्हायचा नाही. तेव्हा वेळेमध्ये मुंबईसारख्या ठिकाणी बंधनं असतात. वेळेमध्ये बुवा रुपवळी तुमच्याकडे सादर करतोय आणि या ठिकाणी रुपवळीला सुरुवात करतोय. अजून सुद्धा मी तुला काय वाईट बोलू नाही, लक्षात ठेव. मग तो पेटून जाऊशी तू पाळकर आणि मी पाळेकर, तर दोघांच्या नावात कर लागलो, लक्षात ठेव. हा काय झालं आज कोणी कोणा बोलायचा, पण जोडीदार तसं माझ्या अजून अंगार येत नाही. पण जर माझ्या अंगार इलो तर ते का 100% शिंगारी घेऊन मी जिल्ह्यात गेल्याशिवाय शिंगारी लावणार नाही. तर आम्ही दोघवले एका जिल्ह्यातले आहोत.
चेहरो बघा ना नुसतो लग्नकार पार्कर म्हटल्यानंतर सगळा लग्न काढत तर अजून काय सांगणार नाही यार. पण जबरदस्त दाढी बिडी बघा ना नाक फुला त्याची दाढी बघल्यानंतर तुझी दाढी बघल्यानंतर तुझी शॉर्टकट दाढी आहे पण माझ्या दाढीकडे बघल्यानंतर ही कशी मध्ये मध्ये हलकट लक्षात ठेव तेव्हा बोलताना जपून बोलायचं लक्षात ठेव काय जर पिसाळाशी वागासारखो पण त्यांना तुझं अंदाज ते बघ ते असले पेटो नसले तर मग तुम्ही मी उद्या दोघांका बारी होत तू खेळला मी त्याकडे हे वैभववाडी तेव्हा वेळेचं बंधन आणि ज्या माणसानं होतं आयुष्यामध्ये वेळेला महत्व दिलं तोच या कलियुगामध्ये टरला कारण ही बुवा मालाड म्हटल्यानंतर जवळपास साहेबांनी मला सांगितले अरविंद साहेबांनी की ही 5,000 लोकवस्तीची झोपडपट्टी आहे आणि खरोखर झोपडपट्टी चेतन साहेब झोपडपट्टी जी मजा आहे ना त्या 3 करोडच्या फ्लॅटमध्ये पण झोपण्यात मजा नाही. अरे बुवा 10 बाय 10 ची खोली 10 बाय 10 ची खोली त्याच्यात जवळपास 2 नवरा बायको कशी ऍडजस्टमेंट असतात आई शपथ सॅल्यूट करतोय तुमका. मालाड तिकडे नानासोबत मध्ये गेले असते योगेश आजच जाऊन इलोय एका मित्राकडे आणि त्याच्या बाजू भैया होतो. अरे 4-5 भाव एका रूम मध्ये त्यांची 5 मिनिटांनी मुलाखत घेतली आणि म्हटलं कसे काय तुम्ही 10 बाय 10च्या रूम मध्ये 4-5 भाव म्हटलं झोपतास कसा काय अरे म्हणजे काय सांगू भैया सांगता की आपल्या कोट्या पाण्याच्या सोयीसाठी बोललो आम्ही हळलेले आहोत तुमच्या गावाच्या बाजूक राहतो आहोत पण मग त्या सॅल्यूट मध्ये पण 10 बाय 10च्या रूम मध्ये तुम्ही म्हणता 4-4 भाव राहताच कसे ऍडजस्टमेंट म्हणतात तुमची कशी काय तर म्हणता पहिल्या फळीवर मोठा भाव दुसऱ्या फळीवर दुसरा भाव तिसऱ्या फळीवर तिसरा भाव आणि चौथ्या फळीवर चौथो भाव. रात्री 1-1च्या मनान मोठ्यान खुडखुड केल्या तर 3 नंबर बघितला आणि 3 नंबरान खुडखुड केल्या तर कालच्या बरोबर 1 नंबर बघितला पण मग जो असता तो साधारण वर करून तरी बघता जबरदस्त ठीक आहे. शिवसेना शाखा नंबर 36 उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा प्रमुख अशोक राणे यांच्या वाढदिवसानिमित्त गाणं म्हणा उपशाखा प्रमुख अविनाश शिंदे यांच्याकडून हे 200 रुपयाचं बक्षीस आलंय. माझ्या भजन मंडळाच्या वतीने स्वीकारतो. 100% साहेबांवरून गजब मी म्हणणार तुमच्या जेवढ्या फरमाईश आहेत ते 100% मी पूर्ण करणार. फक्त वेळेच्या बंधनामध्ये शेवटी काय बुवा तुझा मला तशी काय बोलू नाही त्याच्यामुळे ही बारी माका वेगळ्या पद्धतीत मारून ठेवची लागली आहे पण जर काय बोलले तर पुढे माझ्याकडे 100% गजरा असो रूपावल्या सुरुवात करतो. आवडे हे रूप गोशी सगुण आवडे हे रूप गोशी आवडे हे रूप गोशी